सर्वप्रथम सर्वांना जय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एरिया जो आठवीचा धडा आहे त्याच्याकडे जाणार आहे. तर त्याच्या सुरुवातीला आपण फॉर्म्युले पाहणार आहोत. तर पहिला फॉर्म्युला आहे एरिया ऑफ द स्क्वेअर साईड स्क्वेअर. तर एरिया म्हणल्यानंतर क्षेत्रफळ, बरोबर ना. क्षेत्रफळ म्हणल्यानंतर त्याच्यामधला एरिया महत्वाचा आहे. त्याच्यामधले काय फॉर्म्युले महत्वाचे. तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे. जर फॉर्म्युले माहिती असेल तर आणि तरच तुम्ही ते काढू शकता. ते कसे आले काय असेल ते नंतर बघू. फक्त लक्षात आलं बेसिक फॉर्म्युले काही काही जे आतापर्यंत आपण शिकत आलो, 7वीला झाले 6वीला झाले. तर काय पहिला एरिया ऑफ द स्क्वेअर साईड स्क्वेअर बाजूचा वर्ग. एरिया ऑफ द रेक्टँगल म्हणजे आयताचे क्षेत्रफळ. रेक्टँगल म्हणजे आयत, स्क्वेअर म्हणजे चौरस. लेंथ इंटू ब्रेथ, त्याला लांबी गुणिले रुंदी. त्याच्यानंतर थर्ड आहे एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. तर राईट अँगल ट्रायंगल सगळ्यांना माहिती, काटकोन त्रिकोण, बरोबर की नाही. मग त्याचे सूत्र काय आहे 1/2 इंटू द प्रोडक्ट ऑफ साइड मेकिंग राईट अँगल. साइड मेकिंग राईट अँगल म्हणजे काय नीट समजून घ्या. साइड मेकिंग राईट अँगल म्हणजे राईट अँगल कुणी तयार केलाय, ए बी सी कोणी तयार केला, हा राईट अँगल मेक केला की नाही. काय प्रोडक्ट ऑफ साइड मेकिंग राईट अँगल, बाजू घ्यायची कोणती घ्यायची, ज्यांनी अँगल कोणता केलाय 90 केलाय. कोणी केलाय बीसी आणि ए बी आणि 1/2. ओके. त्याच्यानंतर फोर्थ आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल. हा हे तर सगळ्यांना माहिती 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता याचं समजून घ्या कसं काय. बेस इंटू हाईट म्हणजे काय, बेस म्हणजे समजलं तुम्हाला पाय आपण ज्याला म्हणतो, आणि हाईट म्हणजे काय उंची. दिसली का. जी कधी पण लक्षात ठेवायची उंची कशी असते सरळ म्हणजे काय परपेंडिक्युलर. ए बी सी आणि काय डी. मग काय इथं 1/2 बेस काय कशा उभा आहे डी, बेस काय बी सी आणि हाईट काय ए डी. राहील लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवा एरिया ऑफ द पॅरलोग्राम. आता पॅरलोग्राम म्हणजे नेमकं माहिती का तुम्हाला काय पॅरलोग्राम म्हणजे काय, समांतर चौकोन. त्याच्या समोर समोर बाजू काय असतात, एकरूपता असतात, सिमिलरता असतात, सारख्यता असतात. आणि दुसरं काय सांगितलंय पॅरलल. काय असतात त्या पॅरल, त्याला काय म्हणतात पॅरलोग्राम. त्याला बेस इंटू हाईट. मग त्याचं जर बघितलं लक्षात घ्या, हा काय झाला पॅरलोग्राम. त्याची हाईट म्हणजे काय इथून अशी टाकली की नाही झाली त्याची हाईट. ए बी सी डी. काय एरिया ऑफ पॅरलोग्राम बेस इंटू हाईट. त्याचं नाव दिलं. बेस काय झाला बी सी आणि हाईट काय झाली ए ई. हे मी लक्षात ठेवायचं, कळाले. त्याच्यानंतर पुढचं एरिया ऑफ रोम्बस. रोम्बस म्हणजे काय, ज्याच्या सर्व बाजू सारख्या असतात. लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणता सर्व बाजू सारख्या भरल्यानंतर मग चौरस पण येईल, बरोबर चौरस पण येऊ शकतो. पण त्याचा काय सांगितलं अँगल काय असतो 90. रोम्बसचा अँगल 90 असतो का. चौरसाचे प्रत्येक कोन हा किती असते 90 डिग्रीचे. तसं एरिया ऑफ रोम्बस म्हणजे रोम्बसचे असतात का नाही. त्याची मी एक डायग्राम काढतो मग तुम्हाला क्लिक होईल, लक्षात द्या. सगळ्या बाजू सारख्या पण अँगल सेम आहे का नाही, लक्षात घ्या. त्याला आपण काय म्हणू शकतो रोम्बस. समजा काय पी क्यू आर एस. मग एरिया ऑफ रोम्बस 1/2 द प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ द डायगोनल. डायगोनल समजतं तुम्हाला कर्ण. आपण त्याला काय म्हणतो मराठीतून कर्ण. डायगोनल कोणते पी आर आणि एस क्यू किंवा क्यू एस. 1/2 प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द डायगोनल. 1/2 गुणिले काय पी आर गुणिले एस क्यू. कळलं. त्याच्यानंतर सातवा काय एरिया ऑफ ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियम म्हणजे नेमकं ते लक्षात घ्या. ट्रॅपेझियम मराठीतून काय म्हणतात समलंब चौकोन. ट्रॅपेझियम म्हणजे काय समलंब चौकोन. समलंब चौकोन म्हणजे काय, फक्त एकच बाजू काय असती पॅरलल असती. समोर समोर फक्त एकच बाजू काय असती पॅरलल असते, इक्वल नसते, फक्त पॅरलल असते. लक्षात घ्या मी काय सांगितलं. ठीक आहे. बघा आता परत त्याच्या अगोदर काढतो मी तुम्हाला क्लिक होईल. ज्यावेळेस मी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. काय सांगितलं एरिया ऑफ ट्रॅपेझियम 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. पॅरलल साइड ट्रॅपेझियम इक्वल नाही, फक्त काय पॅरलल साइड. हा झाला आपला ट्रॅपेझियम. याला नाव दिलं मी एम एन ओ पी. त्याच्यानंतर काय सांगितलं हाईट पण पाहिजे. काय पाहिजे हाईट याची टाकली ठीक आहे त्याची हाईट याला म्हणू टी. मग काय एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलल साइड. हे पॅरलल साइडचे चिन्ह आहे पॅरलल साइड म्हणजे काय 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड म्हणलं काय सांगा पीओ प्लस एम एन. पॅरलल आहे की नाही दोन्ही, हे आहे का पॅरलल. ही तर अशी किती इंटरसेक्ट होती की नाही, मग त्याला पॅरलल म्हणणार का नाही. मग काय एम एन प्लस पीओ. पुढं काय
इंटू हाईट म्हणजे उंची. मग काय हाईट याची एवढी. समजलं. हे झालं का एरिया ऑफ ट्रॅपेझियम 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलल साइड इंटू हाईट. कळालं. जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येकाचा एरिया काढायला काय अडचण आहे का नाही. तर त्यामुळे अगोदर मी सगळं जे फॉर्म्युले एरियामधले काही फॉर्म्युले राहिलेले ते दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण घेण्याचे तर ते घेतलेले. तर सुरुवातीला लक्षात घ्यायचं हे सगळे फॉर्म्युले तुम्ही लर्न करायचे. त्याच्यानंतर हे जर बघितलं असतं तुम्ही क्षेत्रफळ किंवा एरिया जर पाहिला असेल तर एरियामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे त्याचं जे युनिट काय असतं युनिट हे नेहमी काय असतं स्क्वेअर सेंटीमीटर, चौमी, चौसेमी, चौकेमी असं असतं की नाही. याचा अर्थ काय प्रत्येक वेळेस आपण चौच लावतो म्हणजे स्क्वेअर लावतो. लक्षात घ्यायचं ज्यावेळेस आपण एरिया काढतो त्यावेळेस युनिट मस्ट आहे. युनिट लक्षात घ्यायचं कसं असतं कसं व्हेरी होते. सेंटीमीटर असतं आपण काय म्हणतो चौसेमी, मीटर असं काय म्हणतो चौमी किंवा स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर. कळालं. इथपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला. आता आपण पुढे जाणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जर बघितलं तुम्ही एरिया ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर किंवा एखादा माझा चौरस आहे त्याची जी बाजू आहे 4 सेंटीमीटर आहे तर सिंपल काय येणार सांगा बरं. जर त्याची साईड 4 सेंटीमीटर आहे काय 4चा वर्ग म्हणजे 4 इंटू स्क्वेअर किती 16 स्क्वेअर सेंटीमीटर. जर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर. त्याच्यानंतर एरिया ऑफ रेक्टेंगल काय लेंथ इंटू ब्रीथ. माझा एक रेक्टेंगल घेतला मी आयत घेतला त्याची लांबी 4 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 3 सेंटीमीटर आहे. काय सांगितलंय 4 आणि किती 3. मग सिंपल काय फॉर्म्युला सांगा लेंथ इंटू ब्रीथ. बघितलं डायग्राम काढतो मी तुम्हाला कळत. काय सांगितले लांबी 4 आणि रुंदी किती 3. सिंपल काय 4 गुणिले 3 सेंटीमीटर दिले मी इथं पण 4 त्रिक 12 सेंटीमीटर. समजते. त्याच्यानंतर एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड मेकिंग राईट अँगल. घ्या एखादा ट्रायंगल समजा माझा एखादा ट्रायंगल आहे घेतो मी इथं लक्ष द्या. एक राईट अँगल ट्रायंगल घेतलाय. कोणता घेतलाय राईट अँगल ट्रायंगल. त्यानंतर PQR हा राईट अँगल आहे बरोबर. तर त्यांनी काय सांगितलं प्रोडक्ट ऑफ साइड मेकिंग राईट अँगल आणि 1/2 म्हणजे इथं 5 सेंटीमीटर घ्या आणि इथं घ्या 8 सेंटीमीटर. मग काय सांगा बरं 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड मेकिंग राईट अँगल. साइड मेकिंग राईट अँगल कोणती कोणती साइड आहे PQ आणि QR यांनी मेक केलं की नाही राईट अँगल. मग काय 1/2 इंटू 5 इंटू 8. मग काय सांगा लवकर 1/2 इंटू इथं लिहितो बरं का लक्ष द्या 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड मेकिंग राईट अँगल. कोणती साइड आहे सांगा PQ आणि QR. PQ इंटू QR. मग काय येईल रे PQ इज इक्वल टू किती 5 QR इज इक्वल टू किती 8. मग 1/2 गुणिले 5 गुणिले 8. मग आपण काय करणार सांगा लवकर पटकन बोला. पुसतो मी म्हणजे पटकन करता येईल. काय 1/2 गुणिले PQ ची किती 5 गुणिले 8 किती सांगा 5 8 40 म्हणजेच काय आला 40/2 म्हणजे किती आला 20 सेंटीमीटर. बरोबर का नाही युनिट चुकले माझं काय सेंटीमीटर इन का स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं. किंवा एच लागे तुम्ही असं लिहिलं 20 सेंटीमीटर स्क्वेअर. काय अडचण ठीक आहे. आता पुढं एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू. हे बघा इथंच घेतलं आपण एक्झाम्पल. तर बेस याचा 10 घ्या हाईट 5 घ्या सेंटीमीटर घेतला. परत सेम तसंच 1/2 बेस इंटू बेस किती आहे या ट्रायंगल मध्ये बघा BC आणि इंटू AD म्हणजेच काय 1/2 घेऊ. BC किती आहे 10 AD किती आहे 5 म्हणजेच काय आलं 10 गुणिले 5/2 बरोबर का. हा 2 काय भागिले ना मग 10 1 10 10 5 50 पण 50/2 मध्ये थोडे किती 5 5 5 25 किंवा 2 2 5 10 5 5 25. युनिट काय स्क्वेअर सेंटीमीटर काय किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर. कळालं काय अडचण. आता आपल्याकडे जायचंय कोणते एरिया ऑफ रोम्बस एरिया ऑफ पॅरलोग्राम बेस इंटू हाईट एरिया ऑफ रोम्बस आणि एरिया ऑफ ट्रॅपेझियम. चला नीट लक्ष द्या पटकन.
जे झालं मी पुसवतो. एरिया ऑफ पॅरलॉग बेस इंटू हाईट. एक पॅरलॉग घेतलाय त्याच्यानंतर त्याची हाईट आणि बेस दिला त्याच्यावर तुम्हाला काय काढायचं आहे त्याचा एरिया काढायचा. चला डायग्राम कडे लक्ष द्या. वर्डिंग मध्ये दिला असेल किंवा तुम्हाला डायग्राम वगैरे दिला असेल त्याच्यावर काढायची. PQRS होतं सांगितलं मी. PQRS हा एक काय पॅरलोग्राम आहे. काय पॅरलोग्राम. त्याचा बेस आणि हाईट म्हणजे थोडक्यात ही पॅरलल जी साईड आहे हे काय असतात पॅरलोग्राम मध्ये इक्वल असतात. काय असतात इक्वल. म्हणजे PQ इज इक्वल टू काय SR आणि PS इज इक्वल टू काय QR. असं जर असेल तरच तर त्याला काय म्हणू आपण पॅरलल. त्याच्यानंतर ते पॅरलल पाहिजे फक्त अँगल 90 नसतं ते जातो. पण रेक्टँगल मध्ये काय असतं अपोजिट साईड इक्वल असते आणि काय असतं अँगल 90 असतो. मग एरिया ऑफ पॅरलल बेस इनटू हाईट. सपोज आता SR इज इक्वल टू 12 सेंटीमीटर दिला आणि ही जी हाईट आहे बघा मी काढली ती दिली 16 सेंटीमीटर. बेस 12 आहे ती किती 16 सेंटीमीटर. काय एरिया ऑफ पॅरलल बेस इनटू हाईट. लक्षात ठेवा काय बेस इनटू हाईट. मग काय बेस किती आहे SR आणि हाईट किती आहे P नाव द्या PQRS T PT. मग काय SR ची इक्वल टू किती 12 सेंटीमीटर. तिकडे किती PT बरोबर 16 सेंटीमीटर. करा गुणाकार चला 12 72 चाले 7 12 1 12 7 19 192 सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर बरोबर सेंटीमीटर स्क्वेअर. कळालं काय अवघड आहे का. तसंच एखादं उदाहरण दुसरं घेतलं आपण. काय एरिया ऑफ पॅरलॉग दिला असेल तुम्हाला आणि एखाद्या बेस दिला असेल त्याची उंची काढा. काय सांगितलंय एरिया ऑफ पॅरलॉग दिलेला आहे बेस दिल्याची उंची काढायची. तर बघा हेच उदाहरण घेऊ आपण. हे म्हणण्यापेक्षा याच्यातच मी करेक्शन करतो. हा घ्या बेस 18 सेंटीमीटर. किती घेतलाय 18. हा एक्स म्हणजे माहित नाही म्हणून मी त्याला एक्स म्हणलो. आणि एरिया ऑफ PQRS पॅरलोग्राम एरिया ऑफ पॅरलोग्राम PQRS इज इक्वल टू 90 सेंटीमीटर स्क्वेअर. काय घेतलंय 90 सेंटीमीटर स्क्वेअर. मग परत फॉर्म्युला द्यायचा एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इनटू हाईट. मग तो किती दिलाय एरिया ऑफ पॅरलोग्राम PQRS इज इक्वल टू बेस काय सांगा SR हाईट काय PT. एरिया ऑफ PQRS किती दिलाय 90. SR किती दिलाय 18. PT किती दिलाय काढायचं आहे आपल्याला. काय सांगितलं मी काढायचं. मग काढलं x. मग काय हा इथं मल्टिप्लाय इकडे काय तो डिवाइड म्हणजेच काय 90/18 इज इक्वल टू x. 18 पंचे 90. देअरफॉर x इज इक्वल टू 5. आता सेंटीमीटर का सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर काय असणार आहे सेंटीमीटर. समजलं तुम्हाला काय अडचण आहे. अशा प्रकारे आपण त्याची उंची पण काढू शकतो. म्हणजे हे जर इकडचं एरिया दिला असेल एक गोष्ट नसेल ती सुद्धा आपण फाइंड करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं आहे एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ डायगोनल. समजले. फक्त याच्यामध्ये काय माहिती का कॅल्क्युलेशन करायचे. याच्यामध्ये फक्त काय कॅल्क्युलेशन त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ते कॅल्क्युलेशन याचा पद का असेल पाढे गुणाकार पटापटा ज्याला भागाकार देत असेल तुम्हाला लढत काय अडचण नाही. एरिया ऑफ रोम्बस 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. चला तर एक रोम्बस काढू. सोपं आहे. फक्त काय करायचं नीट लक्षात घ्या. तुमचे पाठ हे तर पाठच पाहिजे आणि फॉर्म्युले मस्ट पाहिजे. फॉर्म्युले पाठ नसेल तर कोणता कोणाला देतात तुम्ही. चला घ्या इथं लक्ष द्या. ABCD काय घेतलं मी ABCD घेतलंय. तर एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ डायगोनल. आता समजा डायगोनल एखादी AC ही 17 दिली आणि BD 25 दिली. किती 17 आणि 25. तर एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू द प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. मग काय 1/2 गुणिले प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. डायगोनल्स मी सांगितलं तिरके कर्ण AC इंटू BD.
समजले का? आता काय करणार, फक्त त्या उचलायच्या किमती त्या फॉर्म्युलामध्ये टाकायच्या. म्हणजेच काही 1/2 इंटू एसी. एसी किती आहे 17, बीडी किती आहे 25. यांचा गुणाकार केला त्याने किती भागायचं 2 ने. करा गुणाकार, चला 17 गुणिले 25/2. डायरेक्ट भाग दिला तरी चालेल. बेक बे बे दुने 4, उरला किती 1 भाग जाते म्हणून घेतला पॉईंट. एक घेतला 0, 2 पंचे 10, म्हणजे काय 17 गुणिले 12.5. हा, आता इथं लक्ष द्यायचे, काही काहींची पॉईंटचा गुणाकार अजून सुद्धा जमत नाही. तर मी करून दाखवतो, म्हणजे क्लिक म्हणजे तुम्हाला पॉईंटची पिन असते कसं करायचं. 12.5 गुणिले 17. 17चा पाडायला असेल 17 द्या किंवा 7 नेलं तरी चालेल. 17 5 85, चले 8, 17 दुने 34, 34 आणि 8 42, चले 4, 17 1 17, 17 आणि 4 21 झालं. आता लक्ष द्या, इथं किती एक डिजिट सोडून पॉईंट आहे की नाही, एक डिजिट सोडून पॉईंट, तिथं पण एक सोडून पॉईंट, म्हणजे किती 212.5. किती 212.5. परत युनिट काय, आधी मी युनिट घेतलं का नाही, तर मीटर आहे काय मीटर. मग काय इथे मीटरचा स्क्वेअर, काय मीटरचा स्क्वेअर किंवा 212 स्क्वेअर मीटर. समजलं तुम्हाला? काय अडचण आहे का? कळत आहे ना? फक्त याच्यामध्ये फॉर्म्युले गुणाकार भागाकार हे फक्त तुम्हाला जमलं. लास्ट बघू, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. काय एरिया ऑफ ट्रॅपेझियम 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. चला त्याच्याकडे जाण्यापेक्षा इथे एक एक्झाम्पल आहे आपला, घेण्यापेक्षा त्याच्यातच काय करू, व्हॅल्यू टाकू आपण. पटकन लक्ष द्यायचंय. 1/2 इंटू काय सांगितलंय, सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलल साइड. समजा ही जी एम एन इज इक्वल टू मी 8 घेतो आणि पी यू इज इक्वल टू 16 आणि एम टी इज इक्वल टू हाईट पण पाहिजे आपल्याला, एम टी इज इक्वल टू 5 घेतले. काय आलं बघा 1/2 एम एन प्लस पी ओ इंटू एम टी. लक्ष द्या, इकडे घेतो मी फक्त 1/2 इंटू काय सम ऑफ एम एन प्लस पी ओ. एम एन किती आहे रे 8 अधिक पी ओ किती आहे 16. त्याच्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट इंटू एम टी. एम टी म्हणजे काय हाईट, किती हाईट 5. कोणता फॉर्म्युला कळाला का? 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. मग काय 1/2 इंटू 8 प्लस 16 इंटू 5. आता काही काही काय करतात माहिती आहे का, एनियल लाईक म्हणून देते, तसं नाही चालणार. अगोदर काय करायचं आपण बॉडमास म्हणजे काय ब्रॅकेट, काय करतो अगोदर ब्रॅकेट सोडतात. मग काय 1/2 इंटू 8 आणि 16 किती 24 गुणिले 5. हा, आता भाग दिला त्याचा. आता काय करायचा 1 गुणिले 24 गुणिले 5 भागिले 2. मग बे दुने 4. मग किती आलं 1 गुणिले 12 गुणिले 5. 12 1 12, 12 पंचे 60. काय युनिट दिले का नाही, मीटर दिले ते तुम्हाला असेल सेंटीमीटर मीटर काय असेल त्याचं. मग काय मीटरचा स्क्वेअर म्हणजेच किंवा 60 स्क्वेअर मीटर. असं लिहिलं तरी बरोबर, असं लिहिलं तरी बरोबर. समजलं तुम्हाला? मला वाटत काय अडचण असणार तुम्हाला, कळालंय? अशाच पद्धतीने आपले उरलेले पुढचे 2-3 फॉर्म्युले ते सुद्धा आपण अशाच पद्धतीने म्हणणार. त्याच्या अगोदर मी तुम्हाला जे एक्सरसाइज देणार आहे ते तुम्ही काय करायचे सॉल्व्ह करायचे. दुसरी एक सूचना तुम्हाला सांगायची की येण्यासाठी मागच्या वेळेस ट्रॅपेझियमशी रिलेटेड एक उदाहरण आलं होतं. ते कसं आलं त्याच्यावर थोडंसं लक्ष द्यायचं आहे. ट्रॅपेझियमचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावर आधारित उदाहरण आलं होतं. म्हणजे एरियावर तुम्हाला उदाहरण येणारच आहे. तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले अगोदर पाठ पाहिजे, त्याच्यानंतर पटापटा कॅल्क्युलेशन पाहिजे. पॉईंटचे जे कॅल्क्युलेशन आहे ते कसे द्यायचे ते एक उदाहरण मी सांगितलं तुम्हाला. त्या पद्धतीने तुम्ही जे एक्सरसाइजमध्ये त्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची आणि आडल्यानंतर मला कमेंट किंवा कॉल करायचं आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आता डाऊट सेशन वगैरे ठेवलेलं आहे. तर त्यामुळे त्याला थोडं तुम्ही फॉलो करा मी जे सांगते. त्याच्यानंतर दुसरं सांगायचं आहे की आता तुम्ही निवांत जरी असले तर अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे, बाकीच्या गोष्टीकडे कमी लक्ष द्यायचं आहे. जास्तीत जास्त करून आपल्या रिव्हिजन जास्त होईल त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर स्कॉलरशिपचं सुद्धा तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे. त्याच्यासुद्धा आपण 1 बाय 1 एक चॅप्टर बाय चॅप्टर घेणार आहे. ते तुम्ही काय करायचं आहे फॉलो करायचं. स्ट्रिक्टली आणि प्रामाणिकपणे अभ्यास करायचा, ते फॉलो करायचं. ठीक आहे, मला वाटलं असं वाटतं समजलं असं सगळं.